तर चहा ठेवला इथे आणि बघा कशा अक्षर चक्कर घालून लागली चालायला. काय किडा अक्षरचं चाललंय आवरायचं शाळेसाठी. झालं चहा उकळला पण नाही, गॅस आलाय संपत आता. तुला शाळेत जायची तयारी, तर अक्षू ना समोसा खाल्ले, तर आज स्वयंपाक केला नाही गॅस संपल्यामुळं. आणि आता गॅस आणला की मग स्वयंपाक करायचा आहे. आता अक्षू चालली, तिला म्हणलो तर मग आता डबा देईन परत मी पाठवून. तर आज ट्युशनला पण सकाळी त्यामुळे गेलीच नाही, संध्याकाळी जाणार आहे. आणि आता हे येतील दुकानातून मग गॅस आणून मग स्वयंपाक करायचा. तोपर्यंत म्हटलं बाकीची सगळी कामं आवरूया, जसं की कपडे भांडी वगैरे. भांडी काय नाही आहेत, सकाळी चहा वगैरे झाला, दूध वगैरे तापवलं आणि नंतर मी बघितलं तर गॅस संपला होता. आणि मग आता म्हटलं त्यांना फोन करून सांगितलं, तर मी कपडे वगैरे धुवून घेऊन बाकीची कणिक वगैरे मळून ठेवते, म्हणजे आणले की मग पटकन करता येते भाजीची वगैरे तयारी करून. तर देवपूजा झाली. आता म्हटलं चला आज फुल छान असं लागले. तर कसलं छान असं फुल आहे ना, फुललंय. तर देवीला आपल्या घातलं, लक्ष्मी मातेला. तर ह्यांना झाडाची फुलं काढलेली अजिबात आवडत नाहीत, पण आज छान लागलंय म्हणलं चला घालूया देवीला. तर आता गॅस आणलाय आणि माझं चालू आहे आता स्वयंपाक बनवायचं. तर इकडं चपाती आणि इकडं भाजी केल्या करडायची. आणि आता गॅस आणला तर वेळ झाला, आता एनर्जी नसल्यासारखं झालंय खरं, पण आता नाईलाज आहे. आणि हे बघा ही पण तयारी सगळी करून ठेवली होती, ही पण भाजी आता करायची. आणि ती भाजी करडाईची भाजी आणि अशी मिरच्या तळल्यात. तर असं केलंय. आणखी ना चपाती. तर आता उशीर झाला खूप, आता जेवण करून घेतो आम्ही. तर शुभ संध्याकाळ. आता लागली मी स्वयंपाक करायला. तर वरण भात करायचं होतं, काल केलं नाही ते आता आज करायचं. तर असं ना तीन डाळी घेतल्यात, मसूर, तूर थोडीशी आणि मूग. तर मिक्स डाळींचं ना वरण करणार आहे, त्यामध्ये भात लावायचा आहे. आणि टोमॅटो चिरलाय, तर आणूनच चाललंय टोमॅटो खायचं. आणि इथं मी असा लसूण पण सोलून ठेवलाय, जो वरणाला आता होईल आणि उद्या भाजीसाठी पण होईल. तर कुकरमध्ये ना लावणार आहे मी. तर 3 शिट्ट्यात आपल्याला वरण भात तयार होतो. तर वरण भात झाले तर तयार आपलं ना. आणू बघायचं आली कशी. हे आणू पाणी सांडू नको. चल उतर, खाणार आहे ना वरण भात. तर भांडी झाली, तर जेवण झाली. आता भांडी घासायचे तर ठेवलेत अशी. आणि ना हे बघा अक्षूच सगळ्याच झालं तर चालूच असतंय. तर आणू ना वरण भात दिलं तर सगळं खाल्लं नाही की नाही, तर त्यातलं अजून तिनं राखलं. तर संपूर्ण संपवलंच नाही तिनं. आणखीन आणून अभ्यास केला का आज? केला 1-2 काढले आज आणून, आहे की नाही. आणि कुणाला दाखवलं तू 1, 2 आणि 3 काढून पाटीवरती? कुणाला दाखवलं सांग बघू मला. तर अश्विनी काकूला मॅडमला कटिंग मॅडमला दाखवलं आणून 1, 2 काढून. 1, 2, 3 असं पाठीवरती लिहिलं होतं आणि दाखवून आली. मग काय म्हणल्या मॅडम, काय म्हणले इकडे
मॅडम काय म्हणल्या ते सांग. भाभी काय काय नाही वे म्हणले की तुला काय म्हणले कल्वस. हा तुला तर चॉकलेट द्यायचं का तर आणून गाणी पण म्हणून दाखवली, नंतर शुभम करोती म्हणून दाखवली. मग मॅडम म्हणले अरे वा वा अनु तर हुशार झाली. आता अनुला काय द्यायचं. हा चॉकलेट उधार राहिली माझ्याकडं आहे की नाही. मग अनुला म्हणल्या किती चॉकलेट द्यायची, तर अनु काय म्हणली 2. हा त्या म्हणल्या होत्या किती देऊ. अनु म्हणली 2 द्या. मग अशी जेवली नाही ना, आता डाळ खात बसले. आता डाळ मागायला तर म्हणलं असू दे, डाळ खाल्लेलं चांगलंच असते म्हणून दिला अनुला आहे की नाही. मग अशी वरण भात संपूर्ण खाल्लाच नाही, निम्मार्धाच खाऊन ठेवलं तिनं तसंच ताट. आणि आता ही डाळ मागा लागल्या. अक्षू पण लागली तिच्याबरोबर खायला. अनु खाऊ देना झाले. अनु म्हणते खायचं नाही की नाही, तर असं चालू असते. द्यायचं नाही का अक्षूला. दे की थोडस ग खाऊ दे की अक्षूला पण. देणार ना. बर खा. त्यांना तुम्ही सायकल चालवायला आणि आले तर खात बसले. माझं ठेवलं तर आणून म्हणत होती की पहिल्यांदा मी डाळ द्या म्हणलं तुला, पण आता दे. मला सायकल चालू देत नाही ना, म्हणून मी चालवते. रिओ अजिबात अक्षूला सायकल चालवू देत नाही. आणि म्हणजे चालवू देत नाही म्हणजे माग माग पळतो ना, तिला वाटते येतोय काय की आडवानी, मग तिला पडल्यासारखं होतंय ना, आणि ती जाईल तिकडे तिच्या माग जातो. त्याला ती दुकानला जाऊ कुठेही जाऊ माग माग जातो. ट्युशनला पण जातो. आणि औषध यांना दिले डोळ्यात टाकण्यासाठी. तर नंबर बरेच दिवस झालं चष्मा ना वापरलाच नाहीये. मग नंबर वाढलाय कमी जास्त काय ते बघायला गेले होते, पण त्यावेळेला सांगितलं की डोळ्याला सूज आली, तर ती सूज कमी झाली पाहिजे, त्याशिवाय नंबर काढता येणार नाही, तर चुकीचा निघेल. तोपर्यंत हे औषध दर दिवसातून 4 वेळा डोळ्यामध्ये टाकायचंय. आणि मग हे संपलं की हा नंतर मग नंबर काढूया म्हणजे डॉक्टर, त्यामुळे नंबर राहिलाच. काय सबसिडी. हा अनु सबसिडी घेऊन आले खेळायला. खेळा नंबर. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. बाय.